जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। औकारिका हा पहिल्यांदा स्वच्छता आणि पर्यावरण विषयावर आधारित सिनेमा मराठी सिनेसृष्टीतून साकारलेले अद्वितीय कलाकृती, अलौकिक दृश्यात्मक सादरीकरण आणि प्रभावी कथा, उत्कृष्ट संगीत आणि हृदयस्पर्शी गाणी, दमदार पार्श्वसंगीत, समाजासाठी जबाबदारीची साथ, मनोरंजनाबरोबर सामाजिक परिवर्तनाचा संदेश। या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी आज पुण्यात पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी दिलेली ही माहिती। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, पुणे। महत्वाची त्या व्यक्तीची कधी पण देशात पर्यावरण। नमस्कार। अवकारिका अवकारिका हा संस्कृत शब्द आहे, याचा अर्थ होतो कचरा पेटी, कचरा कुंडी। इंग्लिशमध्ये आपण डस्टबिन म्हणतो। सिनेमा जसं आता बोललो, सिनेमा हा स्वच्छता कामगार, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे। हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माइलस्टोन ठरणार आहे। या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे, विदाउट एनी क्रिटिक्स सिस्टम। कोणत्या लोकांवर आपण कोणतीही टीका केलेली नाही आहे, एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले, चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतोय 1 ऑगस्ट 2025 रोजी। स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ वाट सर, महाराष्ट्राचे। त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे, त्यांनी आम्हाला चांगले आश्वासन दिलेत। आणि आता जे गाणं कैलाशकर यांचं हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं, पण त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडवून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी अचिव्हमेंट असणार पूर्ण इंडियासाठी। यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन रोलमध्ये, त्यानंतर राहुल फलटणकर आहेत, विनोद कुरुंगळ आहेत, रोहित पवार आहेत, त्यानंतर उन्नती माने, अजून जी आता पोस्टर लागलेलं आहे वैभवी कुठे, त्यामध्ये जे कार्यबाबा गाणं आहे त्यामध्ये अतिशय सुंदर त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर डॉक्टर नितीन लोंढे आहेत, प्रफुल्ल कांबळे आहेत, पंकज धुमाळ आहेत, बरेच आता काही ज्युनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांनी। पिक्चर पूर्ण झालाय का? शूट कुठं झालंय? पिक्चर पूर्ण झालेलं आहे, शूट हे पिंपरी चिंचवड भागात झालेलं आहे। तो एक एलिमेंट आहे त्यामध्ये, बाप विचारत एक एलिमेंट आहे, स्ट्रेस आउट झालेलं बाप, तिचं ते बोलणं आहे। आणि गाणं ऑलरेडी हे झालेलं आहे, म्हणजे एअर झालेलं आहे, तो मला रेडीमेड म्युझिक आहे, त्या चॅनलवर तुम्हाला गाणं बघायला मिळेल। प्रेक्षकांना अपील करा की हा सिनेमा बघा, कारण हा सिनेमा आत्ताच्या घडीला आणि फ्युचरसाठी फार महत्त्वाचा आहे। कारण आज जे बघतो ना आपण ज्या वातावरणात राहतो आणि ज्या वातावरणाला आपले पोषक घटक आहेत ते निघून चाललेले आहेत। आपण म्हणतो चॅरिटी बिगिन ॲट होम, आपणच स्वतः कुठेतरी सुधारलं पाहिजे। आता 140 कोटी जनतेला सांगणार कोण? सिनेमाच ट्रेंडिंग असतो कधी, आणि सिनेमा अशी कथा लागते ही कथा बघितल्यानंतर खूप बदल घडतो, तो बदल घडवण्याचं काम आम्ही अवकारिकामध्ये आणलेला आहे।